निधन होणं आणि ते पण अपघातीने अशा प्रकारचं शिर्डीकरांसाठी अतिशय दुःखद घटना होती. आणि या दुःखद घटनेतून सावरण्यासाठी आपण खऱ्या अर्थाने शेळके परिवारच्या मागे खंबीरपणे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहोत आणि त्यांच्या मागे खंबीरपणे उभे देखील आहोत. काल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या वावड्या उठवल्या गेल्या, चुकीचा संदेश हा पूर्ण महाराष्ट्रभर गेला. त्याच्यामुळे निश्चितच सर्व शिर्डी ग्रामस्थांचं मन या ठिकाणी दुखावलं गेलं आणि एक वेगळ्या प्रकारची भूमिका जितेंद्र शेळकेच्या अपघाताच्या बाबतीत बाहेर मांडली गेली. त्याच अनुषंगानं आज आमचे सर्व शिर्डीतले ग्राम प्रमुख सर्व कारभारी ग्रामस्थ यांचं काल ठरलं की आपण देखील जितेंद्र आबा शेळके यांची भूमिका किंवा त्यांचं शिर्डी बाबतचे प्रेम आणि बाबांबाबत त्यांची भूमिका ही तरी मांडली गेली पाहिजे. त्याच्यामुळं आमचं सर्व प्रमुख ज्या ग्रामस्थांचं असं ठरलं की जितेंद्र आबा शेळकेंची खरी बाजू या ठिकाणी मीडियासमोर जाणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठी आमचे सर्व प्राथमिक स्वरूपात जितेंद्र आबा शेळकेंबरोबर कायम त्यांच्या संपर्कात असणारे ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे त्यांचे पदाधिकारी असतील किंवा त्यांचे सहकारी असतील असे ॲडव्होकेट अनिलजी शेजवळ दुपारी 12च्या दरम्यान शिर्डीतील प्रसिद्ध उद्योगपती आणि साईभक्त डॉक्टर जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नी यांचा नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्याजवळ अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये त्यांची पत्नी आणि ते मयत झाले. त्यानंतर वृत्तपत्रावरती मीडियावरती काही समाजसेवकांनी काही पक्षाच्या प्रवक्त्यांनी त्याबाबत चुकीची आणि जितेंद्र शेळके यांची बदनामी होईल अशा प्रकारच्या बातम्या आणि विश्लेषण केलं गेलं. त्या संबंधानं आज आम्हाला सांगायचं वाटतं की त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जितेंद्र शेळके हे शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष होते, ते खरात यांचे निकटवर्ती होते. आम्ही खरातच्या कृत्याशी कोणतेही समर्थन करत नाही, आम्ही त्याचा निषेधच करतोय. मात्र शेळके हे शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष होते म्हणजे ते गुन्हेगार आहेत असं म्हणता येणार नाही. कारण शिवनिका ट्रस्ट ही धार्मिक संस्था आहे. त्या ट्रस्टवर अनेक जण पदाधिकारी म्हणून काम करत होते आणि त्यांच्यासह अनेक जण त्या शिवनिका ट्रस्टशी जोडले होते. त्यामुळं खरातने केलेलं अश्लील गैरकृत्य आणि आर्थिक घोटाळा याच्याशी व्यक्तिगत शेळके यांचा कोणताही संबंध नव्हता आणि नाही. शेळके यांनी 2023 मध्येच त्यांच्या त्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. जर या खरातनी आमदार, खासदार, मंत्री, IAS अधिकारी, IPS अधिकारी यांची फसवणूक केली तर शिर्डीतील शेतकरी कुटुंबातील असणारे शेळके हेही त्यामध्ये फसले. हे त्यामध्ये फक्त ट्रस्टवर त्यांनी काम केलं, त्यामुळं ते त्यामध्ये दोषी आहेत असं आपण म्हणू शकणार नाही. कारण जे यामध्ये पीडित आहेत त्याचा आणि शेळके परिवाराचा कुठलाही व्यक्तिगत संबंध नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शेळके यांचं सामाजिक योगदान जे आहे शिर्डीमध्ये ती खूप मोठं आहे. त्यांनी विदेशामध्ये साईबाबांच्या प्रचार कार्याचा खूप मोठं योगदान दिलेलं आहे. विदेशामध्ये अनेक मंदिरं बांधण्यामध्ये या डॉक्टर जितेंद्र शेळके यांचं खूप मोठं योगदान होतं. आज विदेशातील अनेक साईभक्त शिर्डीमध्ये येतात, यामध्ये डॉक्टर जितेंद्र शेळके यांचं खूप मोठं सहकार्य आणि योगदान आहे. पर्यावरणाचं काम असेल, वृक्षारोपणाचं काम असेल, स्वच्छतेचं काम असेल, असं अनेक प्रकारचं काम डॉक्टर जितेंद्र शेळके यांनी केलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये पाण्याची पातळी वाढावी यासाठी शेतकऱ्यांना हाताशी धरून त्यांनी संघाच्या माध्यमातून मोठं काम केलेलं आहे. त्यांनी जेव्हा ते उपाध्यक्ष आहेत म्हणून पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असेल, त्या चौकशी स्वतःहून समोर गेलेले आहेत, त्यांनी त्यातून पळ काढलेला नाही. जर शेळके त्यामध्ये आरोपी असते किंवा दोषी असते तर पोलिसांनी त्यांना या संबंधानं अटक केलं असतं. ते स्वतःहून पोलिसांच्या चौकशीमध्ये गेलेले आहेत
अशा परिस्थितीमध्ये ते कुठल्याही स्वरूपाचे गुन्हेगार नसताना घटना घडून गेलेली आहे, आता अपघात घडून गेलेला आहे आणि त्याच्यानंतर पोलिसांचं तपासाचं काम चालू आहे. तपासामधून योग्य ती ज्या घटना आहे ती समोर येणारच आहे. अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर जितेंद्र शेळके यांच्या मृत्यूनंतर जो काल काही लोकांनी मीडियावरती ज्या बातम्या करून त्यांच्या मृत्यूचा तमाशा केला आणि त्यांच्या मृत्यूची विटंबना केली, ही विटंबना थांबवावी. जितेंद्र शेळके यांचं त्या व्यतिरिक्त खूप मोठं काम आहे, याकडं आपण चांगल्या दृष्टीने पाहावं, अशा प्रकारची विनंती आम्हा शिर्डीकरांची या निमित्तानं आपणाला आहे. शेळके यांनी शिर्डीमध्ये सामाजिक कामाबरोबरच 2018 मध्ये सप्ताह झाला होता, त्या सप्ताहामध्ये स्वच्छतेचं काम केलं होतं. शिर्डीमध्ये वृक्षारोपणाचं काम केलेलं आहे. 11,000 वृक्ष ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या माध्यमातून जी लावलीत नगरपालिकेच्या माध्यमातून, त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. तसंच शिर्डीमध्ये जो शिर्डी परिक्रमा सुरू झालेली आहे त्यामध्येही त्यांचं खूप मोठं योगदान होतं. हे त्यांचं सामाजिक काम आहे. असं असताना आपण ते फक्त त्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष आहेत म्हणून त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून त्यांच्यावर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृत्यूचा तमाशा करणं हे योग्य नाही असं मला वाटतं. काल आमच्या शिर्डीमध्ये आमच्या शिर्डीतील आमच्या सर्वांचे स्नेही डॉक्टर जितेंद्र आबा शेळके आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांचं दुर्दैवी निधन झालं. ही घटना घडली त्यानंतर आम्हाला काही मंडळींना त्याचा निरोप आला आणि आम्ही घटनास्थळी तिथे दाखल झालो. आम्ही दाखल होण्यापूर्वी त्यांच्या मुलाला दवाखान्यात हलवलं होतं. तेथील सर्व परिसरातील नागरिकांनी त्या बाबतीत खूप सहकार्य केलं, त्याबद्दल आम्ही शिर्डीकर त्यांचे सगळ्यांचे ऋणी आहोत. परंतु जितेंद्र आबा आणि वहिनींना जीवदान देता आलं नाही, त्यांना मृत्यूने गाठलं आणि ही संपूर्ण शिर्डीमध्ये शोककळा पसरली. हा संपूर्ण घटनाक्रम मीडियामध्ये समोर आला. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. एक बाजू दाखवली गेली, परंतु ज्यावेळेस शिर्डीचे सर्व ग्रामस्थ एकत्र आले आणि त्या सगळ्यांनी एक भूमिका जाहीर केली की प्रोफेशन म्हणून आपण एक बाजू दाखवली, परंतु दुसरी बाजू सुद्धा ग्रामस्थ म्हणून आपण दाखवली गेली पाहिजे आणि आपण संपूर्ण ग्रामस्थ त्या गोष्टीचं मीडिया पुढे जाऊन ती समोर आणली पाहिजे. काल संध्याकाळीच या विषयावर ग्रामस्थांची चर्चा झाली आणि दुसरी बाजू सुद्धा समोर आली पाहिजे. जितेंद्र आबा शेळके हे शिर्डीतील एक प्रतिष्ठित उद्योजक होते. त्यांचं मूळ जर बघितलं तर ते शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. त्यांचा जो शेळके परिवार आहे, ज्या काही मागे घटना घडलेल्या आहेत त्या घटना न्यायप्रविष्ट आहे. मी त्याच्यावर भाष्य करणार नाही, कारण त्या घटनेचा उत्तर देण्यासाठी शेळके परिवार समर्थ आहे आणि आम्ही संपूर्ण ग्रामस्थ त्या शेळके परिवाराच्या पाठीशी समर्थपणे उभे आहोत. जितेंद्र शेळके हे पशुवैद्यकीय शिक्षण घेऊन अमेरिकेतून शिर्डीत आले. शिर्डीत आल्यानंतर त्यांनी त्यांचं सामाजिक कार्य काय आहे हे पडद्याआड राहून दाखवलेलं आहे आणि ते पडद्याआड असल्यामुळे त्यांचं सामाजिक कार्य पुढे आलं नाही किंवा ते दाखवलं गेलं नाही. आमचं शिर्डीकरांचं मत आहे की ते दाखवलं गेलं नाही. तर माझी सर्व मीडियाला विनंती आहे की एक शिर्डी ग्रामस्थ म्हणून आमच्या सर्व ग्रामस्थांची ही भूमिका आहे की जितेंद्र आबा शेळकेंची दुसरी बाजू सुद्धा समर्थपणे आपण सर्वांपुढे आणली पाहिजे आणि तीच खरी श्रद्धांजली ठरेल असं आमचं ग्रामस्थांचं मत आहे. जितेंद्र आबा शिर्डीमध्ये असताना त्यांनी शिर्डी परिक्रमा जो सगळ्यात मोठा उत्सव सुरू आहे त्या उत्सवाचे एक फाउंडर मेंबर आहेत. त्यानंतर ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या माध्यमातून जे काही काम शिर्डी आणि परिसरामध्ये चालतं त्याचे सुद्धा ते फाउंडर मेंबर आहेत. शिर्डीमध्ये जो सप्ताह झाला
त्या सप्त्यामध्ये सुद्धा जितेंद्र आबा शेळके आणि त्यांचा परिवार हा संपूर्ण सक्रिय होता. शिर्डीमध्ये असणारे सर्व धार्मिक विषय, या धार्मिक विषयामध्ये सुद्धा जितेंद्र आबांचं कुटुंब आणि जितेंद्र आबा स्वतः एक पाऊल पुढे ठेवून संपूर्ण ग्रामस्थांना बरोबर घेऊन हा सगळा कामकाज त्यांचं ते पुढे नेत होते. ग्रामस्थ म्हणून आमची भूमिका आहे की जितेंद्र आबा शेळके हे शिर्डीचे जे काही सामाजिक काम चालतं त्या कामामध्ये ते एक आमच्या कुटुंबातील एक सदस्य होते. प्रत्येक कुटुंबाला असं वाटलं की आमच्या घरातील एक सदस्य आम्ही गमावलाय. इतकं जितेंद्र आबा शेळके या शिर्डीकराच्या प्रत्येक कुटुंबाशी जोडलेले होते. आज जितेंद्र आबा शेळकेंच्या बद्दल ज्या काही बातम्या प्रसारित होत आहेत तर ती एक बाजू झाली, ती न्यायप्रविष्ट असल्यामुळे आम्ही त्याच्यावर भाष्य करणार नाही. परंतु दुसरी बाजू ही समाजापुढे जाणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आम्ही सर्वजण आपल्या समोर आलेलो आहोत. आमचे शिर्डी सर्व ग्रामस्थ हात उंच करून जितेंद्र आबा शेळके हे शिर्डीचे एक हिरा होता असं म्हणायला आमच्या सगळ्यांचीच भूमिका ती आहे. तर आपल्या संपूर्ण शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आम्ही पुन्हा एकदा प्रिंट मीडियाला आवाहन करतो की आपण जितेंद्र आबांचं जे काही सत्कर्म आहे ते सुद्धा पुढे आणलं पाहिजे आणि त्यांना न्याय दिला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. अमर रहे, अमर रहे जितेंद्र आबा अमर रहे, अमर रहे, अमर रहे जितेंद्र आबा अमर रहे. त्यांनी गे बरं का अजून थोडं एकच मिनिट त्याच्यामध्ये ते 8 वर्ष अमेरिकेमध्ये होते. अमेरिकेमध्येही त्यांनी खूप मोठं साईबाबांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. अमेरिकेमध्ये साईबाबांची मंदिरं बांधण्यामध्ये त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं होतं आणि विदेशातील अनेक जे साई भक्त आहेत ते शिर्डीमध्ये येत आहेत. याचं सगळं श्रेय जितेंद्र शेळके यांना जातंय. त्यांनी साईबाबाच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार यासाठी आयुष्य वेचलं होतं. ही बाजू इतरांनी समजून घेणं गरजेचं होतं आणि आपण मीडियाच्या ऑफिसमध्ये बसून त्यांच्या चारित्र्यावर काल जो घाला घातलेला आहे ते खरं मनाला दुःख देणारं आणि वेदनादायी अशा प्रकारचं स्वरूप आहे. म्हणून आपणाला विनंती करतो की त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृत्यूचं जे राजकारण किंवा त्यांच्या मृत्यूचा तमाशा आपण करू नये अशा प्रकारची विनंती संबंधितांना आम्ही करतो. त्या घटनेत आरोपी नाही ते म्हटले आरोपी पण आहे आणि त्यांचं कुटुंब दुसरी बाजू सुद्धा एक मांडवणं गरजेचं आहे की प्रत्यक्ष ज्यावेळेस आम्ही तिथे गेलो त्यावेळेस तिथं सरपंच होते त्या गावचे. थोड्याच वेळामध्ये ते सुद्धा येत आहेत, ते सुद्धा त्यांची बाजू मांडणार आहेत की हा अपघातच आहे. याच्यामध्ये त्यांचा एक 12 वर्षाचा मुलगा त्या गाडीमध्ये होता, त्यांच्या सुविद्य पत्नी त्या गाडीमध्ये होत्या. आबांच्या 2 मुली एक परदेशामध्ये शिक्षण घेत आहे. वडिलांचं आकस्मिक निधन झालेलं आहे, ती आता ऑन द वे आहे, या अंत्यविधीसाठी ती येत आहे. त्यांना दुसरी मुलगी आहे. आपण एक त्यांचा मुलगा आता पुण्याला रुबी हॉस्पिटल येथे ऍडमिट केलेला आहे. दुसरी बाजू सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे की ही जी लहान लहान मुलं आबांची आहेत ही तुमच्या आमच्या घरामध्ये पण आहेत. तर ह्या मुलांना ज्यावेळेस समाजाला सामोरं जायचंय त्यावेळेस काय मेसेज त्या मुलांना गेलेला असेल आपल्याकडून याचा सुद्धा विचार करण्याची वेळ आलेली आहे. ज्या मंडळींना स्थानिक पातळीवरची वस्तुस्थिती मांडलेली नाही त्यांच्याकडनं ही सगळी वस्तुस्थिती बाहेर गेलेली आहे. खरी वस्तुस्थिती काय आहे ही मी तर म्हणतोय की आपण वार्ताहर आहात, आपल्याला सुद्धा त्याची कल्पना आहे, परंतु एक प्रोफेशन म्हणून तुम्हाला दोन्ही बाजू मांडणं गरजेचं आहे. आम्ही त्या भूमिका आपल्या समजू शकतो, परंतु त्यांच्या मुलांवर काय परिणाम होणार आहे, त्यांच्या मुलांवर या संपूर्ण प्रक्रियेमुळे काय आघात होणार आहे याचा सुद्धा एक माणुसकीचा धर्म म्हणून आपण सर्वांनी बघितलं पाहिजे. धन्यवाद. बरं, तुम्हाला विनंती आहे